आणि पहिली महत्त्वाची आणि मोठी बातमी येते आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून नेहमी स्वबळाची भाषा करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संकेत दिले। युतीचा प्रस्ताव आला तर नक्की विचार करू असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे। त्यामुळे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसमोर कोणता पक्ष युतीचा प्रस्ताव ठेवतो याकडे लक्ष लागलं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये अखेरच्या क्षणी मनसे शिवसेनेत बोलणी फिसकटलेली होती। त्यामुळे आता शिवसेना युतीचा प्रस्ताव ठेवणार की भाजप राज ठाकरेंना जवळ करणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक अत्यंत मोठी बातमी आहे। काय नेमकी भूमिका आहे राज ठाकरे यांची? होय, नक्कीच या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे अमोल। मनसेने पक्षस्थापनेपासून स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत तशी भूमिका वेळोवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेली आहे। पण आता काही वेळापूर्वीच काँग्रेस आणि एनसीपी मधल्या काही कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला। त्यावेळेस झी 24 तासने राज ठाकरे यांच्याशी अनौपचारिक गप्पांमध्ये महापालिका निवडणुकांसंदर्भात त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला। झी 24 तासने त्यांना एक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला की यावेळेस तुम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहात की युतीचा प्रस्ताव आल्यास तुम्ही त्यावर विचार कराल। तर त्यावेळेस राज ठाकरे यांनी असं उत्तर दिलेलं आहे की यावेळेस जर युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच त्यावर विचार केला जाईल। हे राज ठाकरे यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये मनसेची राज्यातली राजकीय ताकद बघितली तर ती हळूहळू लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर कमी होताना दिसून येत होती। नगरसेवक नाशिकमधले, मुंबईतले, पुणे, ठाण्यातले नगरसेवक हे शिवसेना भाजपच्या संपर्कात होते, तसेच पक्षप्रवेश करत होते। पण आज काँग्रेस, एनसीपी आणि शिवसेना भाजपमधलेही कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करताना दिसतात, कारण तिथे स्थानिकांना तिकीट मिळण्याचाही मुद्दा आहे। या सगळ्या घडामोडींच्या वातावरणात आता युती आणि आघाडींच्या बैठकाही सुरू झालेल्या आहेत। उद्या शिवसेना भाजप युती होते आहे, आघाडी संदर्भातही बोलणी सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते। गेल्या काही दिवसांमधल्या जर घडामोडी बघितल्या तर 6 महिन्यांपूर्वी, साधारण 6 महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती। मात्र त्या भेटीतला तपशील नीट उघड झाला नव्हता। स्वतः राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यांच्याही अनेकदा वर्षा निवासस्थानी बैठका झाल्या आहेत। त्या शासकीय कामानुसार असतील किंवा काही योजनांसंदर्भात असतील, मात्र काही गोपनीय बैठकाही झालेल्या आहेत। त्यामुळे राज ठाकरे यांनी आज युतीचा प्रस्ताव जर आला तर त्यावर नक्की विचार करेन असं भाष्य करणं हे महत्त्वाचं आहे, कारण शिवसेना भाजपमधली जर बोलणी फिसकटली तर कदाचित ही शक्यता व्यक्त केली जाते आहे, कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात काही वेगळं चित्र बघायला मिळू शकतं। मात्र कोणाशी युती करणार याबाबतची त्यांनी गोपनीयता किंवा त्यांनी ती माहिती गुलदस्त्यात ठेवलेली आहे। निश्चित दिनेश, आणि आता तर या चर्चांना सुरुवात होते आहे उद्यापासून। याविषयी आपण अधिक तुमच्याशी चर्चा करणार आहोत। तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा। याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत। दिनेश, उद्यापासून शिवसेना भाजपमध्ये चर्चा सुरू होतीये, मात्र आता मनसेनी युतीची ऑफर दिल्यामुळे या चर्चेवर याचा काय परिणाम होऊ शकतो? कोणाचं पारडं, शिवसेना भाजपमधलं कोणाचं पारडं जास्त जड झालंय? कोणाची अधिक शक्यता दिसते सध्याच्या परिस्थितीत मनसेसमोर हात पुढे करण्याची? काय सांगाल थोडक्यात? नक्कीच अमोल, राज ठाकरे हे अत्यंत हुशार राजकारणी आहेत आणि त्यानुसारच त्यांनी ज्यावेळेस युतीची चर्चा सुरू होते तोच मुहूर्त साधलेला आहे की युतीबाबत जर प्रस्ताव आला तर नक्की विचार केला जाईल, हे विधान त्यांच्या मार्फत सोडण्याचा। त्यामुळे नक्कीच ही राजकीय डावपेचाचाच एक भाग मानला जाऊ शकतो। शिवसेना भाजपमधलं यंदाचं जर समीकरण बघितलं तर शिवसेनेकडून भाजपला सुरुवातीला 80 जागांचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। शिवसेनेची जास्तीत जास्त 90 जागा सोडण्याची तयारी या क्षणाला दिसते आहे। भाजपने याआधीच 114 जागांची घोषणा केलेली आहे। त्यामुळे जर एक शिवसेना भाजपमध्ये युती संदर्भात तोडगा काढायचा झाला तर 100 जागांच्या वरती हा आकडा सध्या जो अंदाज व्यक्त केला जातोय तो साधारण 105 ते 110च्या दरम्यानचा असू शकतो, अशी माहिती प्राथमिक सूत्रांकडून मिळते। उद्या जेव्हा
खऱ्या अर्थानं शिवसेना भाजपचे नेते चर्चेला बसतील, त्यातूनच काही नेमकं आपल्याला हाती लागू शकेल. पण शिवसेना भाजपमधल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची जर भूमिका बघायची झाली तर वारंवार एकमेकांवर हल्ला करण्यासाठी एकही संधी हे दोन्ही पक्षातले नेते सोडत नाहीयेत. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले, या दोघांची तळमळीने इच्छा असली की राज्यात युती व्हावी, तरीही या नेत्यांनी आपल्याकडून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी सोडलेली नाही. जे विश्लेषण केले जाते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर अवलंबून असेल की शिवसेना भाजपची मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांसाठी युती होणं शक्य आहे की नाही. मात्र शिवसेनेने याआधीच भूमिका जाहीर केलेली आहे की युती सन्मानाने झाली तर राज्यात जिल्हा परिषदा आणि सर्व महापालिकांसाठी होईल. काही जागांवरच किंवा काही ठिकाणीच युती होणं कठीण आहे. त्यामुळे आता उद्या नेमक्या घडामोडी सुरू होतील आणि चित्र स्पष्ट होऊ शकेल. बिलकुल, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अशी ही घोषणा आहे महाराष्ट्रातल्या राजकारणाची. आणि त्यामुळे उद्या नेमकं काय होतं आणि इथून पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकं महाराष्ट्रात काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मनसेने आता आपली प्यादी हलवल्यामुळे महाराष्ट्रात नेमके कसे डाव खेळले जातात हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे. धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.